आहे, तर योजनेची छाननी केली जाणार आहे असं ते काल बोलले. योजनेची छाननी केली जाईल याचा अर्थ असा नाही आहे की कुणाला बाद केला जाईल. चुकीचे कागदपत्र कोणी सादर करू नये आणि त्याचा चुकीच्या लोकांनी गैरफायदा घेऊ नये हा त्याच्या मागचा फक्त उद्देश आहे. बाकी जे आहेत जे व्हॅलिड झाले आहेत त्यांच्यावर कुठेही गदा येणार नाही. गुलाबराव पाटील आणि अमोल मिटकरी यांच्यात चांगलंच पेटलं दिसते. ते म्हणाले की गुलाबराव पाटील यांना मंत्रिपद मिळो की नाही मिळो ही सत्यनारायण चरणी प्रार्थना आहे आणि त्यांनी फक्त अधिक बोलू नये. मिटकरींच्या याच्यावर मी भाष्य करणार नाही. तेही विद्वान असल्यामुळे त्यांच्याबद्दलचं जास्त भाष्य करणं मला योग्य वाटत नाही. जातीनिहाय जनगणनेला भाजपचा विरोध नाही, मात्र ओबीसींवर अन्याय होता कामा नये असं फडणवीस शपथ घेतल्यानंतर म्हणतात. या सरकारची भूमिका सर्व जाती धर्माला बरोबर घेऊन जाण्याची आहे. मराठा समाज असो, ओबीसी समाज असो, दलित समाज असो, आदिवासी समाज असो, सर्व समाजांना बरोबर घेऊन जाण्याची त्यांची मानसिकता आहे. कोणत्याही समाजाला न्याय देताना दुसऱ्या समाजावर अन्याय होऊ नये ही एकनाथ शिंदे साहेबांनी पूर्वीच भूमिका घेतली होती. मराठा समाजाला आरक्षण देताना ओबीसी समाजावर अन्याय झाला नाही पाहिजे ही भूमिका प्रथम दिवसापासून त्यांनी मांडली होती आणि त्याच पद्धतीने आताही हे सरकार कोणत्याही समाजावर अन्याय होऊ देणार नाही. अधिवेशनामध्ये दिल्लीत राज्यसभेत गोंधळ पाहिला असेल की खासदारांच्या बेंचवर नोटांचे बंडल सापडले आणि त्यावर जोरदार गदारोळ सुरू आहे. नोटाचे बंडल सापडण्याचं काही कारणच नाही. आता काही कोणत्या निवडणूक नाही, कुणाची काही देवाणघेवाण नाही आणि म्हणून काही घोडेबाजार होण्याचा काही संभावना पण नाही. हे कसे आले काय आले याची चौकशी कदाचित तिथं सभापतीने आदेश दिले असतील आणि जेव्हा चौकशी होईल त्या टायमाला ते समोर येईल. उद्या परवा 13 असे 3 दिवस सलग विशेष अधिवेशन होते. हे स्पष्ट झालंय पण मंत्री नवे कधी मिळतील दुसरे तिघांशिवाय? 7, 8, 9ला जे विशेष अधिवेशन बोलवलंय ते अधिवेशन झाल्यानंतर 11 किंवा 12 तारखेला मंत्रिमंडळाचा विस्तार होईल असं सुतोवाच देवेंद्र फडणवीस साहेबांनी स्वतः केलेलं आहे. म्हणून आता जास्त कालावधी लागणार नाही. ही शपथविधी केव्हा कुठे आणि कधी घेतल्या जाईल या संदर्भामध्ये लवकरच घोषणा होण्याची शक्यता आहे. मंत्रिमंडळामध्ये कोण असेल कोण नसेल याचा निर्णयसुद्धा त्या त्या पक्षाचे नेते हे घेणार आहेत. म्हणून कोण कोण या मंत्रिमंडळात असणार आहे हे आपल्याला त्या शपथविधीच्या 1 दिवस अगोदर कळेल. पण